टॉपिक सेकंड, आर्थिक घडामोडी। GST परिषदेची 56वी बैठक नवी दिल्ली येथे झाली 3 सप्टेंबर 2025 अध्यक्ष होत्या निर्मला सीतारामन। जे GSTचे हे होते स्लॅब होते 5, त्याच्या ठिकाणी आता 2 प्राथमिक दर लागू केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रमाणित दर म्हटलं जाते जे 18% आहे, योग्य दर म्हटलं जाते जे 5% आहे। विशेष दर निवडक वस्तू आणि सेवासाठी 40%चा विशेष मेरिट रेट कायम ठेवण्यात आलेला आहे। आणि 22 डिसेंबर 2025 म्हणजे तारीख इम्पॉर्टंट आहे, 22 सप्टेंबर 2025 हा दर लागू झालेले आहेत। त्याच्या आता बघा GST कपात सूट म्हणजे नवीन दर कसे कसे राहणार आहेत। जे सर्व वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा, जीवनावश्यक औषधे, पुन्हा अल्ट्रा हाय टेम्पर दूध पॅकेजिंग, पनीर, चपाती, रोटी, पराठा म्हणजे खाद्यपदार्थ प्लस इत्यादींना GST दर लागू नाही आहेत। जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांना 0% आहे GST दर। त्याच्यानंतर येते इतर सर्व औषधी, वैद्यकीय उपकरणे, पुन्हा हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, सायकल, भांडी, जे पॅकेजिंग फूड आहेत त्यांना 5% GST आहे। आणि त्याच्यानंतर जे लक्झरी आहेत सिमेंट, AC म्हणजे छोट्या कार यांच्यासाठी 18% GST लागू आहे। नंतर येते बघा GST ही अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे। त्याची अंमलबजावणी कधी झाली होती? 1 जुलै 2017। घटनादुरुस्ती कितवी होती? 101वी घटनादुरुस्ती होती जी 2016ला करण्यात आली। तर आता जे नवीन स्लॅब्स आहेत म्हणजे 5, 18, 40 त्याचं 5% कोणत्या कोणत्या गोष्टीला आहे ते बघा। अन्न धान्य आणि औषधी यासारख्या आवश्यक व दैनिक वापराच्या वस्तू 18% आहे। उत्पादक, वाहतूक आणि सेवासह बहुतेक मानक वस्तू आणि सेवा जे 40% आहे ते चैनीच्या वस्तू, तंबाखू, पान मसाला, इरेटेड ड्रिंक्स अँड प्रीमियम वाहने यांच्यासाठी 40% हा दर लागू असेल। GST काउन्सिलिंग म्हणजे परिषद कधी संविधानिक संस्था आहे, कलम आहे 279 ए अंतर्गत स्थापना झालेली आहे 2016 सचिवालय पण दिल्लीला आहे। परिषदेचे कार्य काय आहे? जे GSTचे दर आहेत त्यांचे नियमन आणि नियमावली ठरवणे। अध्यक्ष कोण राहतात? केंद्रीय त्या परिषदेच्या केंद्रीय अर्थमंत्री राहतील। सदस्य केंद्रीय महसूल किंवा राज्यमंत्री आणि सर्व राज्याचे अर्थमंत्री, नामनिर्देशित मंत्री। सचिव कोण आहेत? केंद्रीय महसूल सचिव। कोणत्याही निर्णयासाठी म्हणजे 75% म्हणजे 2/3 मताची आवश्यकता असते आणि 1/3ची मतशक्ती। राज्य सरकारचा मताधिकार आहे 2/3। आणि 54वी बैठक नवी दिल्ली येथे झाली जी आता 56वी ती पण नवी दिल्लीला झालेली आहे। GST संकलनामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे। तर बघूया कोणते कोणते राज्य येते GST संकलनामध्ये। टॉपला येते आपलं महाराष्ट्र, नंतर येते गुजरात, नंतर कर्नाटक आणि नंतर तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश। आता GSATचे औपचारिक उद्घाटन निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे 24 सप्टेंबर 2025ला नवी दिल्ली येथे। वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणाचे म्हणजे GST ॲक्ट म्हणजे न्याय ते ट्रिब्युनल आहे न्यायाधिकरणाचे। मुख्य उद्देश काय आहे? जी अप्रत्यक्ष कराच्या वादाचे निराकरण करण्यासाठी मजबूत संस्थात्मक रचना तयार करणे। आता GST ॲक्ट, GST अपिलेटेड ट्रिब्युनल, प्रधान खंडपीठ आहे नवी दिल्ली, राज्य खंडपीठ आहे 31, सर्व एक हे अर्धन्यायिक संस्था आहे। करदाते आणि कर अधिकारी यांच्यातील संघर्ष सोडवण्यासाठी हे द्वितीय स्तरीय व्यासपीठ म्हणून कार्य करते। केंद्र आणि राज्यातील वाद मिटवण्यासाठी ही पहिली सामायिक संस्था आहे। 3 महिन्याच्या आत अपील दाखल करणे आवश्यक असते। आता PM मित्रा पार्कची पायाभरणी बघा 17 सप्टेंबर 2025 मध्य प्रदेशमध्ये धार जिल्ह्यात बदनावर येथे देशातील पहिला PM मेगा इंटिग्रेट टेक्सटाईल रिजन अँड अपेरल पार्कची पायाभरणी केलेली आहे। मंत्रालय आहे केंद्रीय उद्योग मंत्रालय। PM मित्रा प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अप्लायरियल। उद्देश आहे शाश्वत विकास 9 म्हणजे लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, शाश्वत औद्योगिकरणाला प्रोत्साहन देणे आणि नवकल्पना वाढवणे। आता 7 पार्क स्थापन करण्यात आलेली आहेत या अंतर्गत। कशाच्या? PM मित्राच्या अंतर्गत 7 पार्क, त्याच्यातले एक पार्क आपला महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे आहे। तर ते 7 पार्क कोणते आहेत? तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश।
आता बघा, ही योजना पंतप्रधानाच्या 5F व्हिजन फ्रॉम टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन टू या संकल्पनेवर आधारित आहे. राज्य सरकारचा हिस्सा राहणार आहे 51% आणि केंद्र शासनाचा राहणार आहे 49%. आता बघूया आपण WTO मत्स्य व्यवसाय अनुदान कर. जागतिक व्यापार संघटनेचा मत्स्य व्यवसाय अनुदान कर 15 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात अंमलात आला आहे. जून 2022 जिनिव्हा येथे झालेल्या WTOच्या 12व्या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला होता. काय उद्देश आहे याचा? हानिकारक मत्स्य व्यवसाय अनुदानावर नियंत्रण ठेवणे. आता महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजक आणि नाविन्यता धोरण मंत्रिमंडळाची मान्यता 5 ऑगस्टला भेटलेली आहे. विभाग आहे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग. उद्दिष्ट शहरी ग्रामीण भागात नाविन्यपूर्णता स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. आता ह्याला पंचवार्षिक रणनीती आहे. 1,25,000 नवे उद्योग घडविणे आणि 50,000 स्टार्टअप सुरू करणे. यामध्ये काय आहे? ITI पॉलिटेक्निक व शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर उभारले जातील. प्रत्येक प्रशासकीय विभागात प्रादेशिक नाविन्यता आणि उद्योजकता हब्स तयार करण्यात येतील. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी नवी मुंबई येथे महाराष्ट्र स्टार्टअप वीक अंतर्गत 25 लाखपर्यंतच्या पायलट वर्क्स ऑर्डर दिल्या जातील. 3% सवलतीच्या दराने 5 ते 10 लाख रुपयाचे कर्ज दिले जाईल आणि 25,000 युवकाची आर्थिक आणि इक्विबेशन सपोर्टसाठी निवड करण्यात येईल. देशांतर्गत पेटंटसाठी 5 लाख, आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 20 लाख, गुणवत्ता प्रमाणासाठी 5 लाख. बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 अधिसूचना केलेली आहे 15 एप्रिल 2025. अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025. आता याच्यामधल्या तरतुदी बघा. महत्त्वपूर्ण हितसंबंधाची मर्यादा 5 लाखावरून रुपयावरून 2 कोटी रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. सहकारी बँकामधील संचालकाचा कमाल कालावधी 8 वर्षावरून 10 वर्षापर्यंत वाढवून 97व्या घटनादुरुस्ती सुसंगत करण्यात आलेला आहे. जे सहकारी बँका आहेत त्यांचा जे संचालकाचा आहे ना कार्यकाळ तो 10 वर्षाचा करण्यात आलेला आहे, म्हणजे वाढ करण्यात आलेला आहे. आता 5 कायद्यामध्ये 19 दुरुस्तीचा समावेश आहे. त्यामध्ये कोणत्या कोणत्या बँकेमध्ये दुरुस्ती केलेल्या आहेत ते बघा. बँकिंग कंपनी 1970 आणि बँकिंग कंपनी 1980, म्हणजे 1970 आणि 80 ह्या दोन्ही बँकिंग कंपन्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. आणि आपली RBIचा ॲक्ट काय आहे 1934 तिथं पण सुधारणा केलेला आहे. आणि आर्थिक म्हणजे बँकिंग नियमन अधिनियम आहे 1949 त्यामध्ये सुधारणा. आणि आपली स्टेट बँकची आहे अधिनियमची 1955 त्यामध्ये सुधारणा केलेला आहे. म्हणजे 2 बँकिंग कंपन्या आणि एक RBI, नंतर होल बँकिंग अधिनियम आणि स्टेट बँक अशा 5 ठिकाणी सुधारणा करण्यात आलेल्या आहे. भारत UK मुक्त व्यापार कराराचे नाव आहे भारत युनायटेड किंगडम सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार. स्वाक्षरी करणारे मंत्री आहेत पियुष गोयल भारताचे वाणिज्य मंत्री आणि जोनाथ रेनॉल्ड ब्रिटनचे वाणिज्य मंत्री. भारताचा हा 16वा मुक्त व्यापार करार आहे. G7 राष्ट्रासोबतचा भारताचा पहिला मुक्त व्यापार करार आहे हा. आणि याचं टार्गेट काय आहे 2030 पर्यंत दुप्पट म्हणजे $112 अब्ज करण्याची उद्दिष्टे आहे. भारत ब्रिटन व्हिजन 2035 इंडिया UK व्हिजन 2035ला मान्यता दिलेली आहे. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान हवामान आणि शिक्षण या 5 स्तंभावर आधारित एक व्यापक धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आता बघूया आपण 16वा वित्त आयोग. 16वा वित्त आयोग 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारचे डेप्युटी गव्हर्नर DP शंकर यांनी 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून काम केले. आयोगाबद्दल अध्यक्ष अरविंद पनघारिया, सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे. आता 13व्याचे विजय केळकर, 14वेचे अध्यक्ष YV रेड्डी आणि 15वे NK सिंग. आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 24 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय सहकारी धोरण 25 जाहीर केलेली आहे. सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 48 सदस्यीय समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. स्वातंत्र्यानंतर या क्षेत्रासाठीचे दुसरे धोरण आहे. पहिले सहकार धोरण 2002चे होते. आता व्हिजन बघा या धोरणाचं. सहकार
से समृद्धी या माध्यमातून विकसित भारत 2047च्या निर्मितीसाठी सहकारी संस्थांना प्रमुख भाग घेणे. मागं आपलं युकेचं काय होतं 2035 आणि सहकाराचा काय आहे 2047. लोकसंख्येचं काय आहे टार्गेट 2025. हे इयर जे आहेत ना ते लक्षात ठेवा. 2034 पर्यंत GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा 3 पट. प्रत्येक गावात किमान एक प्राथमिक सहकारी संस्था स्थापने, 50 कोटी लोकांना सक्रिय सहकार क्षेत्रात आणणे, सहकार चळवळीचे पुनर्जीवन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 20 वर्षाचा दृष्टिकोन केला 2025 ते 2045 पर्यंत. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025. अहवालाचे शीर्षक आहे डिजिटल अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. जाहीर करणारी संस्था आहे UNCTAD. 2024 मध्ये भारतातील FDI आहे 1.9 घट झालेली आहे. FDI प्राप्त करणाऱ्या देशामध्ये भारत 15व्या स्थानी आहे, तर बाह्य प्रवाहामध्ये भारत 18व्या स्थानी आहे. सर्वाधिक FDI प्राप्त करणारा देश आहे अमेरिका, म्हणजे सर्वाधिक प्राप्त करणारा पण अमेरिका आहे आणि बाह्य प्रवाह पण अमेरिकाचा आहे. प्राप्त करणाऱ्यामधला सिक्वेन्स बघा, अमेरिका, नंतर सिंगापूर, हाँगकाँग आणि चीन. भारत प्राप्तमध्ये किती आहे 15, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, चीन. आणि बाह्य प्रवाह म्हटलं तर अमेरिका, जपान, चीन, लक्झेंबर्ग आणि हाँगकाँग. FDI गुंतवणूक 2024-25. थेट परकीय गुंतवणुकीपैकी FDI 51% वाटा महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा होता. 2024-25 मध्ये 81.4 अब्ज डॉलरचा होता. गेल्या 11 आर्थिक वर्षात भारताने 748.78 अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. एका वर्षात FDIच्या प्रवाहात 14% वाढ झाली. 11 वर्षाच्या तुलनेत 143% वाढ दर्शविलेली आहे. आता FDI प्राप्त करणारे बघा, महाराष्ट्र टॉप, नंतर कर्नाटक, नंतर दिल्ली. आता प्रवाहामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या क्षेत्रामध्ये आपला आहे सेवा क्षेत्र, नंतर आहे संगणक, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, व्यापार. देशातील आलेली गुंतवणूक सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका. सेवा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक 40.77% वाढून 9.35 अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे. आता बल्गेरियाने स्वीकारले युरो चलन. बल्गेरियाने 1 जानेवारी 2026 पासून युरो चलन स्वीकारण्यास मंजुरी दिलेली आहे. यासाठी बल्गेरियाने युरोझोन चलन क्षेत्राचा 31वा देश बनला. युरोझोन. बल्गेरियाने आपले लेव, म्हणजे बल्गेरियाचे चलन काय होतं लेव, हे चलन सोडून युरो चलन स्वीकारले आहे. आता युरोझोन सदस्य 21. 20वा सदस्य क्रोएशिया. 1 जानेवारी 2002 पहिले युरो बिले आणि नाणी चलनात आणली गेली. अमेरिकन डॉलर नंतर युरो हे जगातील दुसरे सर्वात जास्त व्यापार होणारे चलन आहे. युरोपियन सेंट्रल बँकेचे मुख्यालय फ्रँकफर्ट, जर्मनी. आता नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची बैठक. आवृत्ती आहे 10वी. ठिकाण आहे भारत मंडप, नवी दिल्ली. थीम आहे विकसित राज्य फॉर विकसित भारत 2047. 24 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल उपस्थित होते. आता नीती आयोग. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना आहे 1 जानेवारी 2015 आहे. नीती आयोगामुळे सरकारचे धोरण केंद्रीकृत नियोजनाकडून सहकारी संघराज्याकडे वळणे. मुख्य भूमिका आहे धोरणात्मक तांत्रिक सल्ला प्रदान करणे. आता पदसिद्ध अध्यक्ष आहेत पंतप्रधान, उपाध्यक्ष आहेत पंतप्रधानाद्वारे नेमणूक, उपाध्यक्ष कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. CO पण पंतप्रधानाचं नेमणूक करतात. आणि पूर्णवेळ सदस्य संख्या निश्चित नाहीये. पदसिद्ध सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळाचे जास्तीत जास्त 4 सदस्य जे पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेले असतात. विशेष आमंत्रित तज्ज्ञ जे असतात ते पण पंतप्रधान. एकमेव नीती आयोग असा आहे जिथं पंतप्रधान नामनिर्देशित करतोय, नियुक्ती करतोय. अदरवाईज सगळीकडे राष्ट्रपतीच नियुक्ती तो करत असतात. नीती आयोगाचे उद्दिष्ट सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यांना प्रोत्साहन देणे, धोरणात्मक आणि दीर्घकालीन धोरणाची आखणी करणे, शासकीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे व मूल्यमापन करणे, केंद्र आणि राज्यामध्ये भागीदारी वाढवणे, ग्रामपंचायत आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तळागाळातील नियोजन सुनिश्चित करणे.
भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारताला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. आपण कुणाला टाकले? जपानला मागे टाकलेला आहे. नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय बैठकीनंतर नीती आयोगाचे CEO BV सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिलेली आहे. IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक्स आउटलुक अहवालात भारत 2025मध्ये 4.19 ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या GDP सह जगात चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. आता दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा क्रमांक 143वा लागतो. आता सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था बघा, अमेरिका, चीन, जर्मनी आणि भारत. न्यू डेव्हलपमेंट बँक NDB 19 मे 2025 रोजी अल्जेरिया NDB मध्ये सामील झालेले आहे. आता 10वी वार्षिक सभा आहे रिओ दी जेनेरो ड्रायव्हिंग डेव्हलपमेंट फॉरेस्टिंग इनोव्हेशन कॉर्पोरेशन अँड इम्पॅक्ट अँटो सिलुओनोव्हा रशिया यांचे बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. कोशाच्या NDBच्या. निर्मला सीतारामन यांनी बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. राजीव रंजन यांची NDBचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता NDBची स्थापना बघा, जुलै 2014, अंमलबजावणी जुलै 2015, मुख्यालय आहे सांघाय चीन, आधीचे नाव आहे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक, सध्या अध्यक्ष आहेत दिल्मा रोसेफ ब्राझील. उद्दिष्ट आहे उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे. जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका, साओ पाउलो ब्राझील, अहमदाबाद भारत, मॉस्को रशिया. अधिकृत भांडवल 100 अब्ज डॉलर. एक राज्य एक RRB, एका राज्यात एकच RRB ग्रामीण बँक. विद्यमान 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाला कॅन्सॉलिडेशन्स मान्यता दिली आहे. विद्यमान 13 प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र होऊन 28 प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात येतील. आता ह्यांचे 5 टप्पे आहेत. जे पहिला टप्पा आहे 2005 ते 10 होता. आत्ता 4था टप्पा आहे जे 2025 पासून आहे, जे 43 वरून 28 पर्यंत कमी झालेलं आहे. सुरुवातीला RRB किती होत्या? 196 होत्या, आत्ता 28 आहेत. सध्याच्याला 28 आहेत, हे इम्पॉर्टंट आहे. स्थापना कधी झालेली RRBची? तर 1975. कायदा आहे प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे RRB 1976. शिफारस आहे नरसिंह समिती. उद्देश आहे ग्रामीण भागात कर्जातील तफावत भरून काढणे आणि संस्थात्मक कर्ज पुरवठा करणे. नियमन कोणत्या बँकेचे? रिझर्व्ह बँकच करत असते. आणि पर्यवेक्षण आहे आपली नाबार्ड बँक, जी 1982ची आहे. भारताची मालकीची रचना बघा, भारत सरकार 50%, राज्य सरकार 15%, प्रायोजित बँक जी असेल ती 35%. RRBची उद्दिष्टे काय आहेत? ग्रामीण विकास, वित्तीय समावेशन, प्राधान्य क्षेत्र कर्ज ज्याच्यामध्ये शेतीत येत असते, संस्थात्मक पतपुरवठा. आता IRCTC आणि IRFC ला नवरत्न दर्जा. IRCTC देशातील 25वी, IRFC 26वी नवरत्न कंपनी ठरलेली आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व 7 सूचीमध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना CPSE आता नवरत्न दर्जा मिळालेला आहे. नवरत्न दर्जा प्राप्त इतर 5 भारतीय रेल्वे कंपन्या बघा, कॅटनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 14ला, रेल विकास निगम 23ला, RTS लिमिटेड 23ला, आर्सकॉन इंटरनॅशनल लिमिटेड 23ला, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 24ला. 3 कंपन्याला मिनीरत्न दर्जा. HCLला मिनीरत्न दर्जा. आता महारत्न सुरुवातीला काय होतं? मिनीरत्न आणि नवरत्न होते, जे 97ला सुरू झाल्या होत्या. मग महारत्न हा दर्जा आपण 2010 पासून देतो. आज सध्याच्याला महारत्न कंपन्या किती आहेत? 14. नवरत्न किती आहेत? 26. आणि मिनीरत्नची संख्या त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, 1 आणि 2. तर 2 मध्ये 10 आहेत आणि 1 मध्ये 53 आहेत. आता संक्षिप्त आर्थिक घडामोडी. लखनौ उत्तर प्रदेश येथे टायटॅनियम आणि सुपर अलाय मटेरियल प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कुठे? लखनौ येथे. लक्ष्मी पे हे महिलांसाठी देशातील पहिले UPI व्यासपीठ आहे.
न्यू मंगळूर बंदराला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या बंदरामध्ये 100% सौर ऊर्जेचा वापर साध्य केलेला आहे. 100% सौर ऊर्जा. आंतरराष्ट्रीय रेल्वे उपक्रम प्रदर्शन 2025. आवृत्ती आहे 16वी. ठिकाण आहे भारत मंडप आणि थीम आहे भविष्यासाठी सज्ज असलेली रेल्वे. आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन. देशातील पहिले वेअरेबल पेमेंट इकोसिस्टीम आहे रिंग 1. या देशातील पहिला वेअरेबल पेमेंट इकोसिस्टीम आहे, त्याचं अनावरण झालेलं आहे. एक्साईज सुरक्षा ॲप दारूच्या गुणवत्तेसाठी हे आंध्र प्रदेश सरकारने केलेलं आहे. एक्साईज सुरक्षा ॲप. चुनखडी आता प्रमुख खनिज राहणार आहे. विकसित भारत स्ट्रॅटर्जी रूम. CBDC साठी रिटेल सँडबॉक्स रिझर्व्ह बँक इंडियाने हे केलेलं आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीसाठी रिटेल सँडबॉक्स सुरू केलेला आहे. कतारमध्ये UPI सेवा. कतार UPI सेवा स्वीकारणारा 8वा देश ठरलेला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची विकसित भारत बिल्डथॉन 2025चे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषणा केलेली आहे. 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा नाविन्यपूर्ण कल्पना प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना होती. म्हणजे ते अरुणाचलमधील पहिली व्यावसायिक खाण आहे नामचिक नामफूक कोळसा खाण. MSME सेवा पर्व. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये सप्टेंबर 2025 दरम्यान MSME सेवा 2025 विरासत से विकास या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सेवा सांस्कृतिक अभिमान आणि भारतीय वारसा याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समुदाय आणि संस्थांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रगती व्यासपीठाची बैठक 24 सप्टेंबर नवी दिल्ली येथे झालेली आहे. तर 49व्या बैठकीचे अध्यक्षस्थान. भारत तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक. भारतात जगातील तिसरा सर्वात मोठा सौर उत्पादक देश बनलेला आहे. तिसरा. माही बासवाड राजस्थानमधील बासवाड येथे अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेडच्या माही बासवाड अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. राजस्थान बासवाड येथे अणुऊर्जा प्रकल्प. देशातील पहिले फ्रेंट व्हिलेज उत्तर प्रदेशमधील वाराणसीजवळ रामनगर येथील रालहूपूर भागात भारतातील पहिले फ्रेंट व्हिलेजची पायाभरणी केलेली आहे. भावनगर गुजरात येथे समुद्रातून समृद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनस आहे. क्रूज भारत मिशन अंतर्गत बांधणी करण्यात आली. 10 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता आहे आणि 5000 जणांना सामावून घेऊ शकते. इस्रायल हा भारताचा सुधारित गुंतवणूक कराराचा आराखडा स्वीकारणारा OECDचा पहिला सदस्य देश आहे. कोण? इस्रायल. कडधान्य उत्पादनात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट. नीती आयोगाने 2047 पर्यंत भारताचे कडधान्य उत्पादन दुप्पट करण्याचे टार्गेट ठेवलेले आहे. कोण ठेवले? आपल्याला नीती आयोग वाटणार, पण नीती आयोगानं टार्गेट ठेवलेलं आहे की 2027 पर्यंत आपल्याला कडधान्याचं उत्पादन जे आहे ना ते दुप्पट करायचं आहे आणि 2030 पर्यंत कडधान्यामध्ये भारतात स्वावलंबी बनवण्यासाठी उद्दिष्ट आहे. आता भारतात सार्वभौम रेटिंगमध्ये बदल. जपानी क्रेडिट रेटिंग एजन्सी रेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन सार्वभौम रेटिंग BB वरून BBB+ पर्यंत वाढवलेली आहे. ही जपानी क्रेडिट रेटिंग कंपनी आहे. ही पहिली खाजगी स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह कर्नाटक येथील पद्दूर येथे उभारली जाणार आहे. पहिली खाजगी आहे. भारत तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ असेल. जपानला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ भारत बनणार आहे. कुणाला टाकला आपण? जपानला. आता पंजाब नॅशनल बँकचं बँक इन डोमेनवर स्थलांतरित करणारी पंजाब नॅशनल बँक भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरलेली आहे. PSA मुंबई हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनस ठरलेले आहे.
बँक इन केवळ भारतीय बँकासाठी आहे, फिन इन नॉन बँकिंग वित्तीय संस्थासाठी आहे. आता भारत आणि EFTA दरम्यान करार झालेला आहे. त्याच्यामध्ये आइसलँड, लिechtenstein, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या 4 युरोपियन देशाचा समावेश आहे. या कराराचे वैशिष्ट्य आहे 100 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे वचन, भारतात 1 दशलक्ष थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, कायदेशीर बंधनकारक व्यापार आणि शाश्वत विकास तरतुदी असलेल्या भारताचा पहिला मुक्त व्यापार करार आहे हा. प्राप्तिकर संकलनात वाढ, भारताच्या इतिहासात प्रथमच वैयक्तिक प्राप्तिकर संकलनाने महामंडळ कराला मागे टाकलेला आहे. म्हणजे इन्कम टॅक्स पहिल्यांदा महामंडळ टॅक्स आपण जास्त राहत होता आणि इन्कम टॅक्स कमी राहत होता, पण आता इन्कम टॅक्स वाढलेला आहे आणि कॉर्पोरेट टॅक्स ना कमी झालेला आहे. तर तो किती कमी झालेला आहे बघूया. 14 मध्ये 38% होता म्हणजे इन्कम टॅक्स आणि 24 मध्ये 53 झालेला आहे. तर महामंडळ टॅक्स 14 मध्ये 61 होता तर आता 46 झालेला आहे. म्हणजे जवळपास 20 समजा कमी झालेला आहे. 20 नाही म्हणतात, 14 नाही. IOC ठरली पहिली भारतीय कंपनी. NTPC ठरली पहिली कंपनी. वीज पुरवठा सातत्य राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानक स्वीकारणारी NTPC भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ठरलेली. MSME साठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेट बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक अकादमी गुरुग्राम हरियाणा येथे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केलेली आहे. स्वागत FI पोर्टल, सेबीने परदेशी गुंतवणूकदारासाठी स्वागत FI पोर्टल एक नवीन पोर्टल सुरू केलेले आहे. केरळ राज्य वित्तीय उद्योग ही 1 लाख कोटी रुपयाची व्यावसायिक उलाढाल पार करणारी भारतातील पहिली विविध बिगर कंपनी बँकिंग कंपनी ठरलेली आहे. केरळ राज्याची वित्तीय उद्योग आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे. रुद्रास्त्र आशिया खंडातील सर्वात लांब मालगाडी, तिची 2.5 किलोमीटर लांबीची आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागातून धनबाद विभागात जलद गतीने वाहतूक करण्यासाठी तिच्या डबे आहेत 354. आता ई-नाम अंतर्गत पहिला आंतरराज्य व्यापार ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत पहिला आंतरराज्य व्यापार जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र यांच्यात झाला. 10,000 FPO सुरू. मक्का, केळी आणि भात या पिकावर लक्ष केंद्रित करून बिहारमधील खगरिया जिल्ह्यात 10,000 वा FPO सुरू केलेला आहे. आता जे आधारभूत वर्ष आहे 22-23 स्वीकारलेला आहे. ती जी समिती होती आधारभूत वर्षाची शिफारस करणारी विश्वनाथ गोल्डर समिती होती. अमेरिका सर्वात मोठा व्यापारी भागीदार. बघा, अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सलग 4थ्या वर्षी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश ठरलेला आहे. BSE 1.5 वर्ष पूर्ण म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली होती 1875 मध्ये. संस्थापक कोण होते? प्रेमचंद रायचंद. ते कापूस व्यापारी होते. आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे हे. जे आधार वर्ष आहे ते सर्वांसाठीच आहे बरं का. IIP, GDP, CPI साठी. गुजरात ठरले अव्वल निर्यातदार राज्य. आता निर्यात करणारे कोणते कोणते आहे राज्य टॉपवर? गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. PM एकता मॉल, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत 27 राज्यामध्ये PM एकता मॉल स्टार्ट केलेली आहे, स्थापना झालेली आहे. उत्तर प्रदेशला आग्रा, लखनौ आणि वाराणसी येथील 3 मॉलसाठी सर्वाधिक निधी भेटलेला आहे. महाराष्ट्राला नवी मुंबईसाठी निधी भेटलेला आहे. आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 5 ऑगस्ट 2025 रोजी हॉट ऑन व्हील्स या योजनेची सुरुवात केली. हातमाग उत्पादनात थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. थीम आहे माझा हातमाग माझा अभिमान, माझे उत्पादन माझा अभिमान. आता GST बाबत फेसलेस मूल्यांकन प्रणाली लागू करणारी केरळ हे भारतातील पहिले राज्य आहेत. फेसलेस मूल्यांकन
लागू करणाऱ्या GST बद्दल केरळ आहे. भारतातील पहिली स्किल इम्पॅक्ट बॉन्ड, या बॉन्डचा मुख्य उद्देश 50,000 तरुणांना, विशेषतः महिला ना कौशल्य प्रशिक्षण देणे. हा जगातील सर्वात मोठा कौशल्य विकास बॉन्ड आहे. 50,000 तरुणांना हे द्यायचं, त्याच्याबरोबर महिला पण असतील. सक्षम निवेशन योजना, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने सक्षम निवेश योजना सुरू केलेली आहे. विदर्भातील पहिली एकात्मिक पोलाद प्रकल्प, गडचिरोली जिल्ह्यात कोनसरी येथे लिओडर्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटच्या क्षमतेने भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेले आहे. हा विदर्भातील पहिला एकात्मिक पोलाद प्रकल्प आहे. तसेच फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेदरी येथे LMEL च्या 5 लाख टन प्रतिवर्षी मॅनटॅप लोह खनिज ग्राईटचे प्लॅनचे उद्घाटन केलेले आहे. सोने दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी राखीव निधी, टॉपला आहे डॉलर, त्याच्यानंतर सोने, नंतर त्याच्यानंतर युरो. विजयवाडा येथे RBIचे प्रादेशिक कार्यालय. IFDC 29वी बैठक नवी मुंबई येथे झालेली आहे. आणि वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद हे करण्यासाठी रघुराजन यांनी शिफारस केली होती. आनंद गुजरात येथे देशातील पहिली राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन करण्यात आले. या विद्यापीठाचे नाव त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असेल. SBIचे नवीन ग्लोबल ट्रेड फायनान्स सेंटर कोलकाता आणि हैदराबाद शहरात आहे. SBIचे नवीन ग्लोबल ट्रेड फायनान्स सेंटर कुठे आहे? कोलकाता आणि हैदराबाद. आता कापड वस्तूच्या निर्यातीत तमिळनाडू अव्वल आहे, निर्यात. नंतर येते गुजरात, नंतर येतं महाराष्ट्र. कापडमध्ये कोण आहे? तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र. VSL-BL ला अनुसूचित बँकेचा दर्जा. भारतातील 50वी आणि पुण्यातील 3री सहकारी बँक आहे ही. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड लिस्टिंगचे उद्घाटन. राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरलेली आहे अशी आपली चिंचवडची. देशातील पहिले गोल्ड मेंटिंग ATM, हैदराबादच्या गोल्ड सिक्का या कंपनीने 3 मे 2025 रोजी AI वर चालणाऱ्या देशातील पहिला गोल्ड मेल्टिंग ATMचे अनावरण केले. बँक नेट पोर्टल, बँकेच्या मालमत्तेची यादी, लिलाव अधिक सुलभ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने केलेलं आहे. अर्थ मंत्रालयाने. जर्मनी सर्वात मोठा कर्ज देणारा देश. जर्मनी जपानला मागे टाकत सर्वात मोठा कर्ज देणारा देश बनला आहे. 1991 पासून जपान अव्वलस्थानी होता. आता सर्वाधिक कर्ज देणारा म्हणलं तर जर्मनी, जपान, चीन. आता सर्वाधिक माल वाहतूक करणारे बंदरे बघा, पॅरादीप पोर्ट ट्रस्ट, नंतर दीनदयाल कांडला, नंतर JNPT. RBI ला डिजिटल उपकरणासाठी पुरस्कार सेंट्रल बँकिंग कुणाकडून भेटलेला आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण की RBI ला भेटलाय आणि प्लस तो लंडन म्हणजे ब्रिटिशकडून लंडनकडून प्रतिष्ठित डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी भेटलेला आहे. सॉफ्टवेअर निर्यातीत बेंगळूर देशात अव्वल आहे. नंबर 1 ला आहे बेंगळूर, नंतर आहे हैदराबाद, नंतर पुणे. मोस्ट फेवर नेशन दर्जा निलंबित स्वित्झर्लंडनं केलेला आहे. दुहेरी कर टाळण्याच्या करारातील सर्वात पसंतीचा देश. NSSचा 75वा वर्धापन दिन. NSSची स्थापना कधी झाली होती? 50 मध्ये. अमेरिकेने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 100% आयात शुल्क टेरिफ लावण्याचा निर्णय केलेला आहे. ते चीनवर. सेलचे दुबईत कार्यालय म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यालयाची स्थापना केलेली आहे. मलेशियाने जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित बँक सुरू केलेली आहे. या बँकेचे नाव काय आहे? रैट बँक. जे उद्योग आहेत जे थेट रोजगार निर्माण करणारे आहेत अशांना बिहार सरकारने जमिनीचे मोफत वाटप केलेले आहेत. म्हणजे जे उद्योग रोजगार निर्मिती करणार आहेत थेट त्यांच्यासाठी बिहार राज्य सरकार त्यांना जमीन मोफत देणार आहे. 6वा सेमीकंडक्टर प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये.
सर्वाधिक लांब पल्ल्याची वंदे भारत नागपूर अंजनी ते पुणे. आता आपण वन लाईनर बघूया. ग्लोबल फायनान्सनुसार कोणती बँक 17व्या वर्षी आशियातील सर्वात जुनी बँक ठरली? DBS. कोणती ठिकाणी गंगा नदी पहिले ड्राय डॉक बांधले जाणार आहे? रामनगर, वाराणसी, उत्तर प्रदेश. आता हे झालेलं आहे आपलं. कुणाला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. बाय.